पंकज चोंबरे, महेश उबाळे, गजानन फुलारे, प्रसाद जाधव, पंजाबराव देशमुख, विलासराव मोरखडे, मोबिद अहमद, इरफान अली, ज्ञानेश्वर खोमणे, रमेश चव्हाण, दत्तात्रय लांडे, रामेश्वर चव्हाण, सतीश शिंदे, तसंच उपस्थित असणारे आमचे बुलढाणा परिसरातील सगळे माझे सहकारी, विशेषतः मोहम्मद सज्जाद, मोहम्मद अब्दुल, आसिफ यासीन, नईम कुरेसी, गजानन पाटील बा जायभावे, युसुफ पीर, ज्ञानेश्वर गलधर, दिलीप कुमार झोटे, प्रकाश काकडे, पंढरी मस्के, अनिल सोनपसारे, ज्ञानेश्वर कदम, सुरेश मगर, संजय साळवे, बबनराव कासारे, किरणराव साळवे, तसंच आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले गंगापूर तालुका, खुलताबाद तालुका, खुलताबाद शहर, वैजापूर तालुका ह्या सर्व विभागातून आज पक्षप्रवेश करत असणारे सर्व मान्यवर, ज्ञानेश्वर सिद्धलंबे, जगन्नाथ खोसरे, शोभाताई खोसरे, अरुण खंडागळे, सोमीनाथ अदाने, दीपक काळे, ॲडव्होकेट कैसरुद्दीन जहिरुद्दीन, सलीम कुरेशी, विपिन बारगळ, मुनीमुद्दीन शेख, दिलीप बाविस्कर, सलीम जहागीरदार, फकीर कुरेशी, शरफुद्दीन रमजानी, तालिब कुरेशी, शेख अकील शेख गफूर, शेख रियाज शेख अकील, शेख इरफान शेख गणी, ॲडव्होकेट राफे हसन पिरजादा, अल्ताफ बाबा, अकील कुरेशी, सय्यद हिकमत काका, सुलतान कुरेशी, बागीनाथ त्रिभुवन, हरिभाऊ बागुल, सलीम वैजापुरी, मोबिन भाई शेख, हकीम भाई शेख, ताहिर भाई शेख, शरीफ भाई शेख, सलीम भाई शेख, जावेद भाई सैयद, नजाम सैयद, शाहनूर भाई, सिकंदर सैयद, हबीब सैयद, रफीक बेग, शेख अयूब हसन, बाबासाहेब जाधव, घनश्याम वाणी, रवी पगारे, धर्मेंद्र त्रिभुवन, बाबा त्रिभुवन, बाळू पवार, सुभाष त्रिभुवन, अविनाश त्रिभुवन, कमल सुलेमान शेख, उबेद इनामदार, मकसूद भाई, हमजद मिस्री, मोहसिन सैयद, जफर शेख फौजदार, फिरोज पेंटर, बबलू पठाण, तसंच अब्दुल जब्दार अब्दुल हमीद, जिया मौलाना, मौलाना निजाम हफीज, अमोल साहेबराव खरे, शेख अरसद शेख अरीफ, शेख बशीर सिद्दकी, शेख उजैब मोहम्मद सज्जाद, अस्मत पठाण, सर्व उपस्थित आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलोय. प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, आज काय झालं, थोडंसं आम्हाला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सभागृह चालू आहे, आज 2 बिलं आम्हाला काढायची होती आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस भूषण गवई साहेब, सरन्यायाधीश ज्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो, त्यांचा सत्कार आज संपूर्ण विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या वतीनं राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं ठेवलेला होता. मराठी माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर ते गेलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, नगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण मराठीमध्ये झालेली हा सुपुत्र आज टप्प्याटप्प्याने अमरावतीसारख्या खेड्यातनं अमरावती, अमरावतीतनं नागपूर, नागपूरमधनं मुंबई, मुंबईतनं दिल्ली आणि आता ते सर्वोच्च पद त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांचा यथोचित गौरव आज सभागृहाने केला. दोन्ही सभागृहामध्ये त्यांच्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पण पास झाला. हा सगळा कार्यक्रम व्हायला त्या बाबतीमध्ये आतापर्यंत चालला. आता ते
डायरेक्ट मुंबईतनं दिल्लीला गेलेले आहेत विमानाने, आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर एक नेदरलँडच्या बरोबर आपला करार झालेला आहे। आपण महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवलेली आहे, त्यांनी जो विचार डोळ्यासमोर ठेवला, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराष्ट्राचं भलं करायचं, त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे। आणि त्याच्यातून आत्ताच आम्ही करार एक केला MOU, त्याच्यामध्ये नेदरलँड आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये 6, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करतोय आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या 300 ITI ह्या त्याच्यामध्ये समावेश केले जाणार आहेत, जेणेकरून आता नवीन कोर्सेस आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपण दिले पाहिजे। आज कोणते कोर्सेस केल्यामुळं आपल्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे किंवा ते स्वतःच्या पायावर काही छोटा मोठा व्यवसाय करू शकणार आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण ते ज्ञान त्यांना देण्याच्या करता आजचा हा महत्त्वपूर्ण करार राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे सहकारी यांच्या उपस्थितीत झाला। परदेशातले पण लोक त्या MOUच्या करता आलेले होते। ह्या जरा महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाच मुळात 10 जून 1999 स्वाभिमानातनं झालेली आहे आणि ती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने हाच विचार केलेला आहे, सर्व धर्म समभाव। भारतात जवळपास 140 कोटी जनतेला पुढे न्यायचं असेल, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला पुढे न्यायचं असेल, आता जनगणना जातवाईज सुरू झालेली आहे किंवा सुरू होणार आहे, आपल्या इथं अजून सुरू नाही झाली पण जम्मू काश्मीर पासून, आणि त्याच्यातून एकदा कुठला कुठला समाज आपल्या देशामध्ये किती आहे त्याबद्दलची माहिती घेऊन, कारण काही समाज आजही गरीब आहे, आजही तो पाठीमागे राहिलेला आहे, त्याला इथच्या बरोबर पुढे आणायचं आहे। आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची संख्या जर जातनिहाय, बरेच दिवस लोकांची मागणी होती की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि ती सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या 2029च्या निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या, ह्या सगळी जनगणना जातवाईज झाल्यानंतर लोकसंख्येचा संपूर्ण, कारण 2011च्या नंतर 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती लोकसंख्येची, ती पण झाली नाही, काही ना काही अडचणी आल्या आणि ते पुढं त्याच्यानंतर 21ला न होता आता ती 26, 27, 28 काही मतदारसंघाची पण फेररचना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। किती मतदारांच्या मागे एक विधानसभा मतदारसंघ असावा, आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 6 विधानसभा मतदारसंघात 1 लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो, अशा या सगळ्या गोष्टी आहेत। पण एक गोष्ट माझ्या छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा ह्या भागातल्या सगळ्या मान्यवरांनी लक्षात घ्यावी, हळूहळू नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्याच्यामुळं ग्रामीण भागातले मतदारसंघ कमी होत आहेत आणि शहरी भागातले मतदारसंघ वाढत आहेत। कारण माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती 90-91ला झाली, त्यावेळेसचे मतदारसंघ, त्यावेळेस ग्रामीण भागाचा असणारा त्याच्यावरचा पगडा, आणि आता 2025 मधली परिस्थिती, ह्याच्यामध्ये फरक होत चाललेला। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करत असताना आपल्याला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातले प्रश्न हे पण व्यवस्थितपणे सोडवले गेले पाहिजे। शहरी भागातल्या पण नागरिकांना वाटलं पाहिजे की हा पक्ष आमच्या करताही काम करतोय। आज सगळ्यांना घरकुलं देण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय। केंद्र सरकारने जवळपास 3 कोटी घरकुलं मंजूर केलेली आहेत, त्याच्यातली जवळपास 20 लाखापेक्षा जास्त घरकुलं आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेली आहेत। मध्ये शिवराजसिंह चव्हाण साहेबांच्याकडे ते खातं आहे, त्यांना आम्ही विनंती केली, ते म्हणले पहिल्यांदा आता ही 20 लाख संपवा, ती जर आर्थिक वर्षामध्ये संपली तर पुढे तुम्हालाही आम्ही वाढवून देऊ। अशा प्रकारे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हे राज्य आमचाही विचार करतंय, हा पक्ष आमच्याही बद्दल त्या ठिकाणी भूमिका घेतंय। मग
लोकसभेमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, बाकीचे सगळे आपले खासदार असतील, विधानसभेमध्ये आम्ही लोक असू, ह्या प्रकारे आपण पुढे चाललेलो आहे। आणि हे पुढे जात असताना कधी कधी काही घटना घडतात। आज विरोधकांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत, मग कुठेतरी मराठीचा मुद्दा काढायचा, कुठं मुद्दा काढायचा, कुठं काय आणखी वेगळा विषय काढायचा। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगवेगळे। आज बुलढाण्यामध्ये देखील मधल्या काळामध्ये आपण सिंदखेड राजामधनं आपल्या मनोज कायंदेला निवडून आणलं। त्याच्यामध्ये नाझीर काझी साहेबांनी प्रयत्न केला, बाकीच्या सगळ्यांनी मनापासून काम केलं। त्याच्यानंतर मध्ये आपलं सरकार आल्यानंतर सानंदा त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला। सानंदा आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना दिलीप सानंदा असतील किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला मदत झालेली आहे। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते प्रवेश करतायत। आता जिल्ह्याची जबाबदारी आमदार सतीश चव्हाणांच्यावर सोपवलेली आहे। आमदार सतीश चव्हाणांनी पण आज इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातले लोक आमच्या गंगापूर, खुलताबाद तालुका, खुलताबाद शहर, वैजापूर तालुका ह्या भागातले आलेले आहेत। आपल्याला ह्या सगळ्या निमित्तानं किंवा माझ्या बुलढाण्यातल्यांनी जो आता प्रवेश मी नावं वाचली त्यांनी केलेला प्रवेश, त्यांना आपण आता देत असलेला प्रवेश, मला त्यांना सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून एक परिवार म्हणून काम करायचं आहे। आपल्यामध्ये हेवे दावे कुठेही होऊन द्यायचे नाही। आतापासून अमुक आहे असा भेदभाव न करता मी नेहमी सांगतो की ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, अशांना आपण संधी दिली पाहिजे, नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे। मग त्याच्यामध्ये आमच्या युवती असतील, युवक असतील, त्याच्यामध्ये बाकीचे आपले सहकारी असतील। संधी देत असताना आपण जी भाषणं करतो आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने ह्या जे कोणी महापुरुष होऊन गेले ह्यांनी नेहमी लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे, काय विचारांनी आपण पुढे गेलो पाहिजे, कशा आपण आपली भूमिका मांडली, अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला त्या काळामध्ये सांगितल्या। आणि इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हाही इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यामुळे कधी काहीतरी कुठंतरी कुरबुरी होतात त्यावेळेस सर्व धर्म समभाव सेक्युलर विचारधारा ह्याच विचारधारेशी पक्का राहिलेला आहे। आपण मौलाना आझाद महामंडळाला मोठ्या मध्ये 50 कोटी त्यांचं भागभांडवल होतं, ते आपण 1000 कोटीपर्यंत केलं। आपण जसं महाज्योती ओबीसींच्या करता काढलं, सारथी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी ह्या वर्गाकरता काढलं। त्याच्या आरटी आपण मागासवर्गीयांच्या करता काढलं, आपण आरटी आपल्या आदिवासी समाजाच्या करता काढलं, त्याच्यामध्ये मारटी अल्पसंख्याक समाजाच्या करता काढलं। सुदैवाने तो विभाग आणि अवकाफ सारखं खातं आणि अल्पसंख्याक दत्तामामा भरणेकडे आहे। आणि त्याच्यामुळं आपण सगळेजण मिळून काम करत असताना उद्याच्याला तुम्हाला काही वाटलं की इथं ह्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे बदल केले गेले पाहिजेत, तर जरूर तुम्ही मला किंवा कुणालाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, खासदार आमदारांना सांगा। आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून आपण त्याच्यातनं मार्ग काढू। अल्पसंख्याक विद्यार्थिनींना देखील परदेशी शिक्षणाच्या करता आपण प्रत्येकी 30 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलाय। आपण भेदभाव करत नाही। त्या काळामध्ये ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं, हे आपल्याला मान्यच करावं लागेल। परंतु आता कुठलाही भेदभाव न करता जेवढ्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्या समाजातल्या मुलांना, मुलींना, गरीब असले तरी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याच्या करता, त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती जर गरिबीची असेल तर त्याच्यातून त्यांना आमच्या आईवडील गरीब आहे म्हणून आम्हाला शिकता येत नाही अशा प्रकारची वेळ माझ्या त्या मुलावर मुलीवर येता कामा नये म्हणून ह्या सगळ्या बाबी आपण करतोय। आणि याच्यामध्ये करोड रुपये
करावे लागले तरी चालतील, परंतु प्रत्येक कुटुंबातला गरीबातल्या गरीब माणसाला पण आणि त्यांच्या मुलांना मुलींना पण शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना वाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका ही मित्रांनो आपल्या सगळ्यांची राहिलेली आहे। म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज एक चांगला निर्णय आपण सगळ्यांनी घेतला। छत्रपती संभाजीनगर आणि माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्यांनी उद्याच्या काळामध्ये आमचे प्रांताध्यक्ष सुधीर तटकरे यांनी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक असा दौरा केला। आता आमचं अधिवेशन संपेल आणि त्यांचं लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेस आमचं अधिवेशन संपल्यानंतर मी देखील महाराष्ट्राचा दौरा त्या बाबतीमध्ये सुरू करणार आहे आणि वेगळ्या भागातनं त्याच्या संदर्भामध्ये टेंटेटिव्ह मी आधी सांगितलं होतं नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, परंतु मला अनिल भाईदास पाटलांनी विनंती केली की दादा आत्ताच हा दौरा आमच्या सुधीर तटकरे साहेबांचा झालेला आणि तो चांगला झालेला आहे, त्याच्यामध्ये एक उत्साह तिथल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळं आता दुसऱ्या भागातनं माझा दौरा त्या ठिकाणी सुरू करावा। तर तुम्ही आता पक्षाचे प्रमुखांनी बसा आणि मला तो दौरा कसा असावा ते सांगा, म्हणजे आपण त्या दौऱ्याला त्या बाबतीमध्ये सुरुवात करू। आपल्याला सभासद नोंदणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे। पक्षाचा कार्यकर्ता किंवा पक्षाचा सभासद हाच खरा पक्षाचा कणा असतो आणि त्याच्यामुळे त्याला निश्चितपणे पक्षवाढीच्या करता आपल्याला त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे। खासदार आमदारांच्या निवडणुका झाल्या, कोणी खासदार झालं, कोणी आमदार झालं, कोणी राज्यमंत्री झालं, कोणी मंत्री झालं, कोणी उपमुख्यमंत्री झालं, वेगवेगळी पदं वेगवेगळ्यांना मिळालेली। परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले 3 वर्ष झाली होऊ शकल्या नाही। फेब्रुवारी 2022ला होणार होत्या, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, आता 25चा जुलै महिना त्या ठिकाणी सुरू झाला। सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती, सुप्रीम कोर्टाने आता निकाल दिलेला आहे, त्याच्यावर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ह्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। बघता बघता दिवस कसे निघून जातील तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही आणि त्याच्यामुळं वातावरण निर्मिती झाली पाहिजे। आपल्या सगळ्या सहकारी मित्रांना आपल्याला उद्याच्या काळामध्ये जे आरक्षण, आता वॉर्ड रचनेचं काम चाललेलं आहे, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्यातले प्रभागांचं काम चाललेलं आहे, जिल्हा परिषदेच्या गटाचं आणि आमच्या गणाचं काम पंचायत समितीच्या चाललेलं आहे। त्याच्यामध्ये जिथं आपले आमदार आहेत तिथं आपले आमदार लक्ष देऊ नये, परंतु काही काही ठिकाणी इतर लोक लक्ष देत आहेत, हरकत नाही। शेवटी ज्या नैसर्गिक बॉर्डर आहेत, नैसर्गिक समजा नदी आहे, त्या भागात ओढा आहे, त्या भागात रस्ता आहे, तर तशा पद्धतीनं साधारण जर एखादा नगरपालिका आहे आणि तिथला वॉर्ड हा साधारण एक 5,000चा आहे, तर 5,000ला 10% प्लस 10% मायनस असे साधारण त्या भागातले वॉर्ड असले पाहिजे। जिल्हा परिषदेला पण मी आता साधारण माहिती घेतोय, जिल्हा परिषदेला साधारण 50,000चा जिल्हा परिषदेचा गट होतोय आणि गण होतोय तो 25,000चा, त्याला 10% प्लस 10% मायनस, म्हणजे 25ला साधारण 2,500 कमी 23,500 किंवा 27,500 अशामध्ये ते बसवायचं आणि ते बसवण्याचं काम ते त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे। तिथले काही ठिकाणी जिल्हा परिषदेचे गट वाढत आहेत, काही ठिकाणी कमी होत आहेत, कारण ज्या तालुक्यामध्ये नगरपंचायत अधिकची झालेली आहे तिथं तो नगरपंचायतीच्यामुळं 17ची नगरपंचायत होणार आहे आणि त्याच्यामुळे एखादा जिल्हा परिषदेचा गट आणि 2 तालुका पंचायतीचे गट हे कमी होत आहेत, असं साधारण महाराष्ट्रातलं चित्र आहे। आपल्याला आता पक्षप्रवेश आपण तुम्हाला सगळ्यांना देणार आहोत, तो पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या आपल्या भागामध्ये सभासद नोंदणीचं काम करावं लागेल। त्याच्यामध्ये पूर्वीपासून राष्ट्रवादीत काम करणारा आता आलेला नवा जुना वाद घालून आपल्याला चालणार नाही। त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल, ज्याच्यामध्ये साधारण लोकांचा कानोसा घेतल्यानंतर बाबा ही भगिनी आमचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता आम्हाला योग्य वाटते किंवा हा आम्हाला योग्य पुरुष वाटतो किंवा तरुण वाटतो किंवा तरुणी वाटते, अशा पद्धतीनं अलीकडच्या पूर्वीच्या काळामध्ये सर्वे वगैरे प्रकार नव्हता, आता सर्वे निघालेला आहे।
सर्वेमध्ये साधारण अंदाज येतो खरंच बाबा कुणाच्या मागं जनाधार आहे, आणि काही जण नुसतेच वरवर पुढं पुढं करणारे, तर गावात त्याला कोणी विचारत पण नाही. हो, खोटं नाही सांगत. असं म्हणजे मी कितीतरी सांगतो, कोणी वाईट वाटून घेऊ नका. आमच्यासारखे इथं स्टेजवर भाषणं करतात आणि त्याला विचारलं ना तुझी ग्रामपंचायत कोणाकडे आहे, तर ती असली दुसऱ्याकडे, आणि असं भाषण करतो की आपल्याला सल्ले देत असतो. अरे तुझी ग्रामपंचायत पहिली सांभाळ ना, किंवा शहरामध्ये काम करत असताना तुझा वॉर्ड पहिल्यांदा तुझ्या विचाराचा म्हणजे पक्षाचा विचाराचा नगरसेवक निवडून आण, आणि मग तू सगळ्यांना मार्गदर्शन कर. अशा पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापासून काम करणारा पक्ष असल्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, वडीलधाऱ्यांचे पण आशीर्वाद पाहिजे, त्यांचाही आपल्याला वडीलकीच्या नात्याने सल्ला पाहिजे, परंतु त्याचबरोबर नवे चेहरे देखील ह्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आले पाहिजे. कारण हे सतत चक्र हे चाललेलं असतं. नवीन कार्यकर्ते, मी अनेकदा उदाहरण देतो, विलासराव देशमुख आज हयात नाही, आर पाटील हयात नाही, हे सगळे जिल्हा परिषदेनं पुढे आलेले कार्यकर्ते. इव्हन सुनील तटकरे हे जिल्हा परिषदेचे मागे अध्यक्ष होते, ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मी सहकारातनं पुढे आलेला कार्यकर्ता. असं अनेकांची मी तुम्हाला उदाहरण देईन. एकदम कुणी आईच्या पोटातनं जन्माला येतं, जरा शिकतं विकतं लगेच कुणी पुढारी होतं असं होत नाही. त्याला गाव पातळीवर, शहर पातळीवर काम करावं लागतं, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, काय समस्या आहे, आणि काम करत असताना त्याच्याबद्दलची विश्वासार्हता त्या भागातल्या लोकांना वाटली पाहिजे. उद्याच्याला कुणालाही, भगिनींना पण, आता इथं आमच्या लाडक्या भगिनी बसल्यात, त्यांनाही वाटलं पाहिजे की आपण काम घेऊन जातोय तिथं आपलं काम ते नीटनेटकं ऐकतील आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळेल. तिथं आपली कशा पद्धतीनं मानसिकता आहे ती पहिल्यांदा तपासली पाहिजे. कधी कधी काही जण चुका करतात आणि मग त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते. कधी तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचता, अमक्या पक्षाच्या अमक्या माणसाने अमकं केलं, पक्ष त्याला सांगत नाही, ती विकृती असते. कुठलाच पक्ष, आपला काय, कुठलाही पक्ष, विरोधी पक्ष असू द्यात, सत्ताधारी पक्ष असू द्यात, कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वाला किंवा त्यांच्या कार्यकारिणीला आपल्या एखाद्या कार्यकर्त्यामुळं पक्षाची बदनामी व्हावी असं अजिबात वाटत नाही. आणि तेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये काम करत असताना तुम्हाला जर जाणवलं कुठं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, तुमच्या शहराच्या ठिकाणी, तुमच्या आणखीन गावच्या ठिकाणी, किंवा हे काम करताना हा जरा चुकीच्या पद्धतीचं काम करतोय, ह्याच्यातनं पक्षवाढीच्या ऐवजी पक्षाकडे जोडणारी माणसांची संख्या कमी होते. त्याच्या वागण्यामुळं, त्याच्या बोलण्यामुळं, त्याच्या एकंदरीत हावभावामुळं. त्याच्यामुळे त्या लोकांच्या बद्दलची माहिती कार्यकर्त्यांनी लगेच वरपर्यंत पोहोचवली पाहिजे. अशा पद्धतीचं सगळ्यांच्या बाबतीतलं काम असावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आपण यंदा पाऊस काळ बऱ्यापैकी झालेला आहे, काही भागामध्ये कमी जास्त झाला, परंतु पाऊस काळ बरा झालेला आहे. पाऊस चांगला यंदा होणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कधी नव्हे ते ह्या महिन्यामध्ये बरीचशी धरणं, यांच्या कोकणामध्ये तर 83% धरणं का 85% भरली. माझ्या इथेही उजनी धरण कधी जुलैमध्ये भरत नाही, परंतु ते जवळपास भरत आलेलं आहे. असं वेगवेगळ्या भागामध्ये अनेक धरणं भरलेली आहेत. थोडा पाऊस यंदा मे महिन्यातच सुरू झाला, कधी 100 वर्षात पडला नव्हता. अशा प्रकारची संकट येतात. कधी ते संकट म्हणून आपण स्वीकारतो, कधी ते आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचं असतं, कधी तोट्याचं असतं. परंतु कुठेही त्याला जर नुकसान झालं तर पुन्हा तो शेतकरी उभा राहायला पाहिजे. कृषीसारखं महत्वाचं खातं आपल्या माणिकराव कोकाटे नाशिकचे, त्यांच्याकडे वेगवेगळी महत्वाची अन्न प्रत्येकाला पोचवण्याचं, स्वस्त धान्य दुकानात वगैरे ते पुरवठा करण्याचं काम आपल्या भुजबळ साहेबांच्याकडे आहे. माझ्याकडे ह्या सगळ्याला अर्थ आणि नियोजन खात्याच्या माध्यमातून निधी देण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे. वैद्यकीय शिक्षण हे आपल्या हॉस्पिटल वगैरे चालवण्याच्या करता, मेडिकल कॉलेज काढण्याच्या करता आपल्या मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे. आपली मुलगी आदिती तटकरे, तिच्याकडे महिला आणि बाल विकास, महिलांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न, त्याच्यामध्ये कुपोषण होता कामा नये, त्यांना व्यवस्थित आहार मिळाला पाहिजे, अशी अनेक प्रकारची महत्वाची खाती. सहकार सारखं आमच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीनं, शहरी भागाच्या दृष्टीनं ज्या काही गृहनिर्माण संस्था असतात, अशा सहकारी संस्था सगळ्या प्रकारच्या, ते खातं आपल्याकडे त्या बाबतीमध्ये आहे.
अशी अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। 3 पक्षाचं हे सरकार आहे। मागे अनेक वर्ष आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचं सरकार माझ्या माहितीप्रमाणे 99 ते 2014 पर्यंत चालवलं। लोकसभा विधानसभेला आपण एकत्र असायचो। नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या भागातली राजकीय परिस्थिती बघून आपण तिथं तशा पद्धतीने निवडणुका लढवायचो। आपण जिल्ह्याच्या स्तरावर हा सगळा अधिकार देणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही असं काही मनात आणू नका आता सगळ्यांचं काही आता युती होणार किंवा काय होणार। तुम्हाला सगळ्या जागा लढवायच्या त्या तयारीनं कामाला लागा। त्यावेळेस तिथली परिस्थिती काय आहे ती तपासली जाईल, त्याच्याबद्दल मित्रपक्षांची पण चर्चा केली जाईल। परंतु आताची जर राजकीय परिस्थिती बघितली तर प्रत्येक जण आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं मागं राहू नये याबद्दलची काळजी खबरदारी आम्ही आमच्याही पातळीवर घेऊ, परंतु तुमच्याही पातळीवर त्या बाबतीमध्ये तशा पद्धतीनं काम झालं पाहिजे। मी आपल्याला पुन्हा सांगतो, बुलढाणा आणि माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्ते जे पक्षप्रवेश करतात त्यांचं आम्ही तर स्वागत करणारच आहोत, मनापासून त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणारच आहोत। पण हे सगळं करत असताना कधी कधी आपल्यातलाही एखादा कार्यकर्ता एखादं स्टेटमेंट करतो आणि त्याच्यातनं कारण नसताना एखाद्या समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात की बाबा इकडं अजित पवार तर सांगतायत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललोय, त्याच्यामध्ये सुनील तटकरे सांगतात, भुजबळ साहेब सांगतात, हसन मुश्रीफ सांगतायत, धनंजय मुंडे सांगतायत, दिलीप वळसे पाटील सांगतायत, प्रफुल्ल पटेल सांगतायत। आणि मग असं कसं होतं त्या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगतो की एखाद्या कुणी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलं तर ती पक्षाची भूमिका नाही, ती पक्षाला अजिबात मान्य नाही। ही पण बाब आपल्या लक्षामध्ये घ्या। आपली भूमिका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचीच आहे। साधू संतांचा तोच विचार आहे, साधू संतांनी तोच वारसा आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे। आणि काल पण आषाढी एकादश झाली त्यावेळेस बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता लाखोचा जनसमुदाय आपल्या देवळ आळंदीवरून तिकडं पंढरपूरला गेलेला होता त्यावेळेस, आणि सगळ्या महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं पण वारकरी समाज मोठ्या प्रमाणावर आलेला होता। त्या सगळ्यांचा जो विचार आहे साधू संतांचा तोच विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य आहे आणि त्याच विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक देखील आमदार नाही। सतीश चव्हाण किंवा विक्रम काळे हे शिक्षक मतदारसंघातनं पदवीधर मतदारसंघातनं 8 जिल्ह्यातनं 2-2, 3-3 वेळेला निवडून आलेले आपले आमदार आहेत। पण जो विधानसभेचा आमदार आहे तिथं आपल्याला अजून काम करावं लागेल, त्याच्याकरता पाया आपला मजबूत असला पाहिजे। तीच गोष्ट बुलढाण्याच्या बाबतीमध्ये आहे। बुलढाण्याचं पालकमंत्री पद आपल्या मकरंद पाटलांच्याकडे आहे, परंतु बुलढाण्यामध्ये 1च्या वर आपला काही नंबर पुढे जात नाही। परंतु आमचे दिलीप सानंद असतील, आमचे काजीसाहेब असतील, आमचा मनोज असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, तिथं पण आपली ताकद वाढण्याच्या दृष्टिकोनातनं सानंदांची माझी पण चर्चा झालेली आहे दिलीपरावांची, त्या प्रकारे आपल्याला तिथेही काम करावं लागेल। पण त्या सगळ्या गोष्टी करताना दोन्ही जिल्ह्यात किंवा राज्यात आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका ह्याच्यामध्ये अधिक लक्ष देऊन प्रत्येकाने तिथं पुढाकार घेतला पाहिजे। मी स्वतः उमेदवार आहोत या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी मिळून तिथं काम केलं पाहिजे। कुठेही आपसामध्ये मतभेद ठेवता कामा नये अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। आज खरं तर आम्हाला माझी दर मंगळवारी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक माझ्याकडे असते। दर आठवड्याला आम्ही सगळे एकत्र बसतो, पक्षाचे काही प्रमुख सहकारी असतात आणि त्याच्यामुळे आमदार खासदार आणि आमचे मंत्री तिथं एकत्र आम्ही बसत असतो आणि त्याच्यामुळे तिथं पण आमची चर्चा चालते, कुठल्या जिल्ह्यात काय चाललंय, कुणाचं काय कुणाचं काय। त्याच्यामुळं मी ताबडतोब माईक हातामध्ये घेतला। आता मी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हेच सांगेन, आपल्या दोन्ही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आणि शहरातनं आलेल्या मान्यवरांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये स्वागत करण्यात येईल।
वसंतराव शिंदे नाव घेतलं ना मगाशी, घेतलं की शाळे अवघड. मी आज नमस्कार केला आलेला वसंतरावांना. लतीफ तू अजून बच्चा आहे. त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये ठीक आहे, चुकून कधीतरी राहतं, पण वसंत नव्हतं कारण मी स्टेजवर चढतानाच वसंतरावकडे बघितलं, नमस्कार केला. अच्छा, बुलढाण्याच्या ओके ओके, ते मान्य का. आम्ही बुलढाण्याचा उल्लेख करताना काजी साहेबांचा उल्लेख केला, म्हणजे जिल्ह्याच्या अध्यक्षाचा उल्लेख केला, त्याच्यात सगळा बुलढाणा आला असं आम्हाला वाटलं. परंतु ठीक आहे, चूक दुरुस्त करू. ह्यामध्ये सगळ्यांनी मिळून आपल्याला तिथं काम करायचं आहे. तिथं कुठंही आपल्यामध्ये अंतर राहता कामा नये. दोन प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळ पडली तर 2 पावलं मागं सारखावी लागली तरी सरकायचं. आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सातत्याने बेरजेचं राजकारण केलंय, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यावर आपल्या जवळपास प्रत्येक बोर्डवर आपण चव्हाण साहेब दैवत म्हणून त्यांचा फोटो असतो. आणि त्यांनी नेहमी सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला शिकवलेला आहे. सुसंस्कृत असलं पाहिजे, सर्वांना बरोबर घेऊन कसं गेलं पाहिजे, बेरीज कशी केली पाहिजे, ह्याची शिकवण त्यांच्या हयातीत आपल्याला सगळ्यांना त्या काळामध्ये जुन्या लोकांना आठवत असेल. नवीन पिढीला चव्हाण साहेब 84 साली आपल्यातनं निघून गेल्यामुळं आता 25 आणि 16 जवळपास 41 वर्ष या गोष्टीला. त्याच्यावर 40 मधला व्यक्तीला कुणाला त्यांच्याबद्दल वाचली चव्हाण साहेबांच्यावर खूप पुस्तक आहेत, तर तुम्हाला त्यांच्या संदर्भात त्यांचं वक्तृत्व जबरदस्त होतं, त्यांचं संघटन कौशल्य जबरदस्त होतं. त्यांनी उपपंतप्रधान म्हणून काम केलं, संरक्षण मंत्री म्हणून काम उत्तम केलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे निर्णय आज देखील महाराष्ट्राला अतिशय पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणारे अशा प्रकारचे आहेत. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करायचा नाही. आपल्याला सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचं. ही गोष्ट आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, बहुजन समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, या सगळ्या घटकाला, भटका समाज असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. ही मात्र आपण नेहमी डोक्यामध्ये ठेवा. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत असताना देखील हे संपूर्ण घटक आपल्या एकंदरीत कार्यकारिणीत आहे. आपल्या पदाधिकारी नेमले त्याच्यामध्ये आहे असं पण त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो. मी देखील माग ज्यावेळेस शासन सरकारच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये गेलो त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. आताही आपण 41च आम्ही MLA होतो, परंतु त्याच्यातनं 10 जागा आपल्याला मिळाला. त्याच्यात पण आपण साधारण वेगवेगळ्या घटकाला, वेगवेगळ्या समाजाला राज्यामध्ये विधिमंडळासहित प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. हे आपण भाषणात आपण ते कृती देखील करतो. ही आठवण मी आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगेन. पुन्हा एकदा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणि माझ्या बुलढाणा जिल्ह्यातून सगळं मान्यवर आणि सगळे सहकारी इथं आला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण निर्णय घेतला पक्षप्रवेशाचा, त्याही बद्दल तुम्हाला ह्या पक्षाच्या मध्ये आणण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, मग त्याच्यामध्ये आमचे नाझीर काजोळे असतील, दिलीप सानंदास, वसंतराव शिंदे, मनोज कायंदे, या सगळ्या सहकार्यात मी धन्यवाद देतो. तसंच आमचे सतीश चव्हाण, बाकीचे सगळे माझे छत्रपती संभाजीनगर परिसरातले सहकारी, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. परवानगी दिली.